नमस्कार. आज आपण पचायला हलके, बनवायला अगदी सोपे, घाईच्या वेळात सुद्धा पटकन बनणारे आणि हेल्दी असे ओट्सचे आप्पे बघणार आहोत. तर ओट्सचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर ओट्सचे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटीभर ओट्स घेतलेले आहेत. हे रोल्ड ओट्स आहेत. तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय. त्यानंतर त्याच वाटीने मोजून जवळजवळ पाव वाटी मी यामध्ये रवा घालते. रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही घालू शकता. तर एक वाटी जर ओट्स घेतले तर त्यासाठी पाव वाटी आपण रवा घालणार आहोत. त्यानंतर याच वाटीने मोजून आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत. तर आता हे सगळं रवा, दही आणि ओट्सचं मिश्रण आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय. फिरवताना आपण थोडस यामध्ये पाणी घालणार आहोत. छान आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. थोडस पाणी घालून हे जे भांड्याला मिश्रण लागलेलं आहे ते पण आपण व्यवस्थित काढून घेऊयात. एकदा छान मिक्स करून आता आपण ह्या मिश्रणाला 10 मिनिटं झाकून ठेवूयात. आप्प्यांचं मिश्रण रेस्ट करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आप्प्यांसाठी मी 1 कांदा घेतलाय, 2 टोमॅटो घेतलेत, थोडी कोथिंबीर घेतलीये, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात आणि 1 सिमला मिरची घेतली. तर सिमला मिरची ही खूप मोठी आहे, यातली मी अर्धीच घालणार आहे. तर हे सगळं आता आपण कापून घेऊयात. तर आता आपल्या इथे सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत. सिमला मिरची कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि कांदा असं आपण सगळं कापून घेतलेलं आहे. आता आपलं ओट्सचं मिश्रण पण इथे छान भिजलंय. आता आपण याच्यामध्ये एक आपण जे साहित्य चिरून ठेवलं ते घालूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये घालतोय सिमला मिरची. त्यानंतर आपण जे हे टोमॅटो चिरून घेतले ते घालूयात. त्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता ह्याला एकदा छान मिक्स करून घेऊयात. आणि माझी भाजी आहे तिला ह्याच्यामध्ये कांदा नकोय म्हणून मी हे थोडस काढून घेणार आहे आणि मग त्यानंतर यामध्ये मी कांदा घालणार आहे. त्याच्यामध्ये मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालायचे आपण. लागेल तसं पाणी घालून आपण ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे खूप घट्ट पण नकोय हे मिश्रण आपल्याला आणि खूप पातळ पण नकोय. साधारण मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. थोडस अजून पाणी घालते मी. इथं चिरलेला कांदा. तर इथे आपलं ओट्स आप्प्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण ते पात्र आहे ते आपण गॅसवर ठेवलेलं आहे. त्याला छान गरम होऊन द्यायचंय. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सगळीकडे तेल सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं हे जे आप्प्यांचं मिश्रण आहे हे त्यामध्ये घालायचं आहे. तर ह्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण गरम होऊन देऊ दे. आता आपलं आप्पे पात्र छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी पाव चमचा सोडा टाकत आहे, ज्यामुळे हे आप्पे पचायला अतिशय हलके होतात. आणि हे एकदा छान हलवून घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या
आप्पे पात्रामध्ये थोडस सगळीकडे तेल लावून घेणार आहोत. तर असं सगळं चमच्याने थोडं तेल सोडायचंय. आणि तर इथे मी आप्पे पात्राला छान सगळीकडे संपूर्ण आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला यामध्ये आप्पे घालायला सुरू करायचे. इथे सगळे आप्पे घालून झालेले आहेत. आता ह्याला आपण एक झाकण लावून घेणार आहोत. साधारण एक 5 मिनिटांनी आपण त्याच्यावरून झाकण काढून घेतलंय आणि हे बघा छान आप्पे फुगलेले आहेत. छान जाळी पण ह्याला पडलेली आहे. आता ह्याला आपण अजून एक 2 मिनिटं असं होऊन देऊयात आणि त्यानंतर आपण परत ह्याला उलटून घेऊया. आता यावर आपण थोडस तेल घालून घेऊयात आणि आपण ह्याला उलटून घेऊया. इथे आपले छान हे आप्पे मस्त उलटून झालेले आहेत. एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत. खूप छान रंग आलेला आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. तयार झालेले आहेत. पचायला अतिशय हलके, करायलाही सोपे, पटकन होतात. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.